नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण हवामान विभागाचा एक अंदाज आलेला आहे, तो म्हणजे राज्यातील काही ठिकाणी कशा प्रकारे पाऊस असणार आहे, काही गावी कशा प्रकारे पाऊस पडणार आहे जिल्ह्यात, या संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, ही माहिती जी आपण सांगतो ही माहिती अग्रोवन या पोर्टलला प्रदर्शित केलेली आहे, तर त्या संदर्भातलं हे अपडेट आहे। चला अपडेटला सुरुवात करूया। एका दिवसाच्या मुक्कामानंतर मान्सूनने आज राज्यात आणखीन काही भागात प्रगती केली आहे। मान्सूनने पुणे जिल्ह्यात प्रवेश करत मराठवाड्याच्याही काही भागात चाल केली। मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे, तर राज्यात पुढील 4 दिवस अनेक भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। हवामान विभागाने आज राज्यातील आणखीन काही भागात प्रगती केली आहे। मान्सूनने सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली व्यापला आहे, तर रत्नागिरी, सातारा, सोलापूरचा बहुतांशी भाग व्यापला। तसेच पुणे, धाराशिव, लातूर आणि नांदेडच्या काही भागातही मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे। मान्सूनने महाराष्ट्रासोबतच दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिशा आणि किनारी आंध्र प्रदेशातील आणखीन काही भागात प्रगती केली आहे। मान्सूनची सीमा आज हरणे, बारामती, निजामाबाद, सुकमा, मलकनगिरी, विजयनगरम आणि इस्लामपूर या भागात होती। मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे, त्यामुळे मान्सून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुंबईचे आणखीन काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे। तसेच तेलंगणाचा आणखीन काही भाग आणि अरबी समुद्राचा उर्वरित भाग मान्सूनने व्यापला आहे, असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे। राज्यातील पुढील 4 दिवस बहुतांशी ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। हवामान विभागाने आज राज्यभरात पावसाचा येलो अलर्ट दिला आहे, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला। तर राज्यात उद्या राज्यभरात हलक्या ते मध्यम पावसाचा अनेक ठिकाणी अंदाज असून सिंधुदुर्गात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। तसेच रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे। सोमवारी आणि मंगळवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तसेच राज्याचा इतर भागातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचे हवामान अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हवामान अंदाज होता। अंदाज कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा, आणि हो, तुमच्या तालुक्यात, तुमच्या गावात, तुमच्या जिल्ह्यात किती पाऊस पडला याचा पण कमेंट करून आम्हाला प्रतिक्रिया नक्की द्या। धन्यवाद।